मी काय म्हणतो विजयलक्ष्मी, नाना शक्तीच्या आणि शिवाच्या लग्नाचा विषय काढून गेलेत ग, पण ही शक्ती समोर कसं काय मांडायचं? अयो कसा मांडायचा म्हणजे? हा विषय कधी ना कधी काढायलाच हवा ना. नाही पण ती लग्नाला तयार होईल, तिचं शिक्षण करिअर. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलते तिच्याशी. शक्ती आणि शिवाचं लग्न मला पसंत आहे जावई. शंभू महादेवा, तुझ्यामुळे कित्येकांचा जीव वाचलाच. पण हे जे काही घडलं ते घडण्यामागे तुझा नेमका काय हेतू होता? संकटांची मालिका तर रोजच चालू आहे. कधी शक्तीवर संकट येतं, कधी आपल्यावर येतं, कधी सरकारांवर येतं. नशिबात पुढे नक्की काय लिहून ठेवलंय? शक्तीच्या भूतकाळाबद्दल तर अजूनही नीट काही कळलेलं नाहीये. कोणाबरोबर युद्ध करायचंय, कुठल्या राक्षसाचं नायनाट करायचं, काही काही कळतच नाहीये. शंभू महादेवा, तू या सृष्टीचा पिता आहेस, तुला तर सगळंच माहित असेल ना. ही कोडी सोडवण्यासाठी आम्हाला मदत कर. ही जी काय आमच्या आयुष्यात उलथापालथ सुरू आहे ती नेमकी कोण घडवून आणतंय? सरकार म्हणतात तसं कोणी विरोधी पक्षातलं का आणखी कोणी दुसरं? काहीतरी संकेत दे शंभू महादेवा. शिवा, अरे काय झालं? नाही, कुठे काय काय नाही. अरे शक्ती सांगत होती तिनं तुला घरी सोडलं. अरे असं कसं? नेहमी तू तिला घरी सोडतो आणि आज तिनं तुला घरी सोडलं. समज ठीक आहे ना? हो, तू शक्तीच्या घरी गेला होतास का? खरं सांगू की खोटं? ना आज धुळवड आहे. 90 नाही ना मारली? आपण बरोबर परत बैठक वगैरे नाही ना बसवलीस? नाही रे बाबा, आप्पा भाऊंसोबत बैठक बसवायचं मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. अरे आज मी महत्वाच्या कामासाठी गेलो होतो. महत्वाच्या कामासाठी? कुठल्या महत्वाच्या कामासाठी? अरे मी एक जिम्मेदार जागरूक बाप आहे. हे बघ, आजचा दिवस पण चांगला होता. अरे बोलणं फार गरजेचं होतं. ना जे बोलशील ते जरा स्पष्ट समजेल असं बोलशील का? अरे मी आज ना तुझं आणि शक्तीचं लग्न जमवायला गेलो होतो. काय? कशाला? काय कसली घाई आहे तुला एवढी? घाई? अरे ऑलरेडी उशीर झालाय. अरे माझी सून म्हणून शक्ती आपल्या दाराचं माप ओलांडून घरात कधी येईल असं झालंय. अरे मला तर धीरच धरवत नाही बघ. ना बघ, उगाच घाई कुतीला यायची गरज नाहीये. आपल्याला अजून तरी लग्नाची घाई नाहीये. शंभू महादेवाने जसं ठरवलंय ना तसं होईल. सगळं व्हायचं तेव्हा होईल लग्न. आतापासून उगाच ढोल ताशे भरवायची गरज नाहीये. अरे पण शिवा, ना बास. हे बघ, परत लग्नाचा विषय नको. एकतर आधीच एवढी सगळी कोडी आहेत ती सोडवायची आहेत. लग्नाच्या बेडीचा नंतर बघू. शंभू महादेवा, मला माझ्या पोराचं काहीच कळत नाही बघ. आता तूच काहीतरी चमत्कार कर आणि याच्या डोक्यात लग्नाचं घाल बाबा एकदाच. वाचलो भद्रा, आज वाचलो आपण. चिटकोबाने जर ती मशाल आपल्या अंगावर फेकली असती तर आपण भद्रा, तू चक्क चिटकोबावर डाफरलीस आणि तू मागे हटला. नाही म्हणजे मला कळत नाहीये की आजपर्यंत आपण त्याच्या रागावर ताबा मिळवू शकलो नाही, पण तू चक्क त्याला शांत केलंस. कमाल केली तुम्ही बाईसाहेब. कमालच आहे. आत्ता कळालं तुम्हाला?
नाही पण तू जो काही ताबा मिळवलाय ना चेटकोबावर, मला कळतच नाहीये कोण कोणाचं गुलाब आहे, तू की तू. ते कसं आहे ना प्रिन्स, हे बघा, चेटकोबा कितीही शक्तिशाली असला, तो दानवांच्या कुळातला असला ना, तरीही त्याचे हात दगडाखालीच. चेटकोबा आदिशक्तीलाच काय, जगातल्या कुठल्याही दैवी शक्तीला आपल्याशिवाय भिडूच शकत नाही, म्हणून त्याने आपल्याला सोडले. अहो, निस्सीम भक्त आहे मी चेटकोबाची. त्याचा खुराक वेळच्या वेळी दिलाय, त्याला बळी दिलेत मी, आणि म्हणून हे सगळं आहे. बाकी चुकतेस तू. मला नाही वाटत फक्त या एका कारणासाठी चेटकोबाने आपल्याला जिवंत सोडलं. म्हणजे नाही माहित नाही का, माझ्या मनात वेगळीच शंका आहे. चेटकोबाने फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला जिवंत सोडलेलं नाहीये, काहीतरी वेगळं कारण आहे. आता ते वेगळं जरा तुला आठवतं, चेटकोबा आपल्याला म्हणाला होता आदिशक्ती आणि त्याचं युद्ध होणार आहे. हा हा, आणि साधं सुद्धा नाही, खूप मोठं कलियुगातलं सगळ्यात भयानक युद्ध होणार आहे, आणि त्या युद्धाची झळ आपल्यालाही बसणार आहे. त्यातच काहीतरी गुपित दडलंय. बॉस बॉस, लवकर चला, लवकर चला. काय झालं? वहिनी बॉस, त्या अडगळीच्या खोलीतून आहे ना असा भयंकर भयंकर आवाज येतोय. कसला आवाज? ते मला माहित नाही, पण तुम्ही लवकर चला, फार भयंकर आवाज आहे. चला लवकर चला. प्रिन्स, बस बस, बघा आवाज येतो आतमधून. दार उघड, बघूया हात. हा, कोण? मी? मग काय उघडायला तर माणसं बोलवू मी? हा तसंच. नाही नाही बॉस, बॉस मला भीती वाटते. मला भीती वाटते. मागे